या जीवनाचं अंतिम साध्य असा प्रश्न जर तुम्हाला कोणी केला तर तुमच्या तोंडात पहिला शब्द येईल तो म्हणजे मृत्यू. परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांनी ह्यावर खूप छान प्रकारे असं मार्मिक चिंतन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की ऐका. मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती म्हणजे काय? मृत्यू का येतो? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या विश्वाचे काही नियम आहेत जे सर्व विश्वाला पाळावेच लागतात. अशा नियमांमधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवटही आहे. मृत्यू कधी येतो? मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच ज्यावेळी यायला पाहिजे त्याच वेळी येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते त्याला प्रारब्ध असे म्हणतात. प्रारब्ध या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहाय्यतेची छटा आहे, पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरूंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवाव्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही. हिंदू ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे तो म्हणजे कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती, कार्य. ही कृती स्थूल पातळीवरील कार्य, मानसिक पातळीवरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच. काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला क्रियमान कर्म म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळानंतर मिळते त्याला संचित कर्म म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झाले असते त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते ह्या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच प्रारब्ध भोग असेही म्हणतात. आता पुढील प्रश्न आहे की माझे कर्म कुठे साठवलेले असते? प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्याच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. ह्याच अंतर्मनामध्ये सर्व कर्म साठवलेली असतात, ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो. ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. पुढील प्रश्न, प्रारब्ध नक्की कोण ठरवतो? स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवत असतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई वडील, इतर नातेवाईक, मित्रमंडळी व इतरांची निवड करतो. यालाच जीवन नियोजन असेही म्हणतात. प्रारब्धाकडे घ्यायचे अनुभव किंवा शिकायचे धडे या दृष्टिकोनातून हे पाहता येते. प्रारब्धाविषयीच्या या अर्थाने प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते असे समजते. यामध्ये असहाय्यतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांतीसाठीचा हा अनुभव असतो. अशा अनुभवांना तीव्र प्रारब्ध असेही म्हणतात. परंतु प्रारब्धामध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धामधील बदलाच्या शक्यतेमुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्त्व प्राप्त होते. आता पुढील प्रश्न असा आहे की मृत्यूची भीती का वाटते? जर जन्माला आल्यापासून मृत्यूचा अनुभवच नाही तर त्याची भीती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मामध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्या ठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवित असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते, त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भीती वाटत असते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्वजन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीमुळेच त्याला मृत्यूची भीती वाटत असते. दुसरं म्हणजे या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार हे माहीत नसतं. या अनिश्चिततेमुळेही त्यास मृत्यूची भीती वाटत असते. आणि तिसरं कारण म्हणजे मृत्यूची भीती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहाय्यता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भीती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे वगैरे अशा अनेक कारणामुळे निर्माण झालेली असते. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मृत्यू म्हणजे काय?
हे जर आपण नीट समजून घेतलं तर मृत्यूविषयीची अनायास वाटणारी भीती निर्माण होणार नाही. मृत्यू म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे असे आहे आणि ही जन्मजन्मांतरीची प्रक्रिया आहे. जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवनचक्राच्या जीवनगतीविषयक क्रिया आहेत. या जीवनक्रिया कर्माच्या शून्य अवस्थेपर्यंत अविरत चालू असतात. जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. गुरु भक्त शिष्याकडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्यकर्म करून घेतात. मंत्रमूलम गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरुच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरुदानाच्या काही पटीत परत तर देतातच, परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात आणि त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम गुरुकृपा यास पात्र होतो. या सर्व माहितीतून तात्पर्य एकच घ्यायचं की गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही. मिळणारी गुरुसेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते. तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो. रामकृष्ण हरी.